रश्मीचं वय झालं होतं, पण तिचं लग्न झालं नव्हतं. तिला वाटायचं कोणीतरी तिच्यासोबत. दुपारी कोणी नसताना विजू आणि रश्मी दोघे पलंगावर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गल्लीमध्ये एक रश्मी नावाची मुलगी राहत होती. तिचं शिक्षण तर खूप झालं होतं. जेव्हा घरचे तिचं लग्न करून देत होते तेव्हा ती नाही म्हणाली लग्नाला. ती म्हणाली होती की तिला अजून खूप शिकायचं आहे. रश्मीला एक लहान बहीण होती. ती रश्मीपेक्षा 3-4 वर्षांनी लहान असेल. रश्मीचं शिक्षण सुरूच होतं. तिची लहान बहीण पण आता लग्नाला आली होती. तिच्या घरचे रश्मीला म्हणाले, तू लग्न करून घे आता, तुझी बहीण पण लग्नाला आली. रश्मीने घरच्यांना सांगून टाकलं की तुम्ही तिचं लग्न करू शकता माझ्या अगोदर. रश्मी काही लग्नाला तयार होत नव्हती. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्या बहिणीचं लग्न केलं आणि रश्मीला ते म्हणाले, तुझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा कर. बहीण तिच्यापेक्षा लहान होती. तिचं लग्न झालं आणि 2 वर्षांनी तिला मुलगी पण झाली होती. काही दिवसानंतर रश्मीचं वय वाढत चाललं होतं. तिचं लग्नाचं वय निघून गेलं. आता तिला वाटत होतं की तिचं लग्न व्हावं. रश्मी घरच्यांना म्हणाली, माझं लग्न करा आता. घरचे मुलगा बघायचे, पण मुलगा तिला नकार द्यायचा, कारण ती वयाने खूप मोठी दिसत होती. तिचं लग्न काही जमेना. घरचे पण खूप परेशान झाले होते. रश्मीचं वय झालं होतं आणि तिचं लग्न जमत नव्हतं. रश्मीला आता पश्चाताप होऊ लागला की तिने तेव्हाच लग्न जर केलं असतं तर तिच्यावर अशी वेळ आली नसती. तिला आता वाटायचं कोणीतरी तिच्यासोबत. तिचं मन आता भटकू लागलं. तिच्या शेजारी राहणारा विजू सोबत तिने मैत्री केली आणि ती कधीकधी त्याच्यासोबत विचित्र वागू लागली होती. विजू पण एक मुलगा होता आणि त्याला असा मुलीचा स्पर्श जाणवत होता. त्यामुळे तो पण रश्मीसोबत खूप वेळ राहू लागला. रश्मीने पण विजूच्या भावना जागे केल्या होत्या. दुपारी घरी कोणी नसताना रश्मीने विजूला घरी बोलवले आणि त्यांची जवळीक वाढली. दोघे पण पलंगावर होते आणि विजूने रश्मीसोबत नको ते. रश्मीला पण विजूसोबत असं वागणं बरं वाटू लागलं होतं आणि तो आता रश्मीला नेहमी त्या गोष्टीसाठी बोलू लागला. जोपर्यंत रश्मीचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत विजू आणि रश्मी दोघांचं ते प्रकरण सुरूच होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.